नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। ज्या विद्यार्थ्यांना इंडियन आर्मी मध्ये जायचंय त्यांच्यासाठी नवीन एक परमनंट भरती आलेली आहे, टीए आर्मी भरती। याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे की टीए आर्मी मध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, मग त्यामध्ये शैक्षणिक पात्रता असेल, शारीरिक पात्रता असेल, त्याचबरोबर टीए आर्मीची जी काही परीक्षा असते त्या परीक्षेचा पॅटर्न काय असतो, कोणकोणते विषय असतात, मैदानी चाचणीमध्ये काय असतं, कारण टीए आर्मीसाठी मैदानी चाचणी अतिशय महत्त्वाची आहे। ज्या विद्यार्थ्यांची मैदानी चांगली असती त्यांचं जवळपास या भरतीमध्ये सिलेक्शन होत असतं। पेपर मात्र खूप सोपा या भरतीचा येत असतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, 3-4 प्लस पॉइंट या भरतीचे असणार आहे, कारण या भरतीची वयोमर्यादा खूप जास्त आहे। म्हणजे तुम्ही 18 ते 42 वर्षामध्ये तुमचं वय येत असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता। त्याचबरोबर बऱ्याच वेळा काय होत असतं, ज्या इंडियन आर्मीच्या भरत्या असतात, ज्या रॅल्या असतात, त्यामध्ये तुम्हाला उंची जवळपास आर्मी मध्ये 168 सेंटीमीटर, 170 सेंटीमीटर, जर आपण पॅरामिलिटरी फोर्सेस जर बघितल्या तर त्यामध्ये आपल्याला 170 सेंटीमीटर एवढी हाईट लागत असती। अग्निवीर जर बघितली तर त्यामध्ये सुद्धा जी की जीडीची पोस्ट आहे, ट्रेड्समॅनच्या पोस्ट आहे, त्यासाठी आपल्याला 168 ते 170 सेंटीमीटर पर्यंत हाईट लागत असती। पण इथं या ठिकाणी जी काही टीए ची भरती असती, टीएच्या भरतीमध्ये जर तुमची हाईट 160 सेंटीमीटरच्या पुढे असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता। या भरतीची सगळी माहिती व्यवस्थित आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित हा व्हिडिओ बघायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांना इंडियन आर्मी मध्ये जायचंय त्यांना हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे। चला आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, इथे यांनी एक बातमी टाकलेली आहे, इंडियन आर्मी मध्ये नवीन एक भरती येणार आहे, टीए भरती। आताच मागे सुद्धा काही दिवसांपूर्वी टीए भरती झालेली आहे आणि येणाऱ्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये टीए ची भरती येणार आहे। बघायला जर गेलं तर इथून पुढे 2 ते 3 महिन्यामध्ये आपल्या हातामध्ये, मी काय म्हणलं तुम्हाला की सगळा जो काही खेळ असतो या परीक्षेचा, सगळा जो काही खेळ असतो महत्वाचा या भरतीचा, तो जास्त अवलंबून असतो मैदानीवरती। कारण मैदानी चाचणी टफ होत असती। 100 मुलं जर पळायला लावले तर पुढचे 2-3 मुलंच ते सिलेक्ट करत असतात, त्यांचं पण फायनल सिलेक्शन नाही होणार, तर ते 2-3 मुलं त्यांना अजून परीक्षा द्यावी लागणार। मग कुठेतरी त्या 2-3 मुलांमधले 2 मुलं 100% जॉबला लागत असतात, टीए आर्मी होत असतात, असं आपण पकडून चालायचंय। म्हणून सांगतोय मैदानी महत्वाचे असणार आहे। जरी तुमची ऍड, जरी तुमची जाहिरात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये येत असली तरी तयारी तुम्हाला आतापासूनच करावी लागणार आहे, कारण यामध्ये अगोदर काय होत असतं, फिजिकल होत असतं, अगोदर मैदानी चाचणी होत असते। अग्निवीर भरतीमध्ये, आर्मीच्या भरतीमध्ये अगोदर तसंच होत होतं, अगोदर रॅली भरती होत होती, त्यानंतर परीक्षा घेतली जात होती। पण आता त्या ठिकाणी थोडासा बदल त्याच्यामध्ये झाला, आधी परीक्षा घेतली जाते, त्यानंतर रॅली घेतली जाते। पुढे टीए आर्मी मध्ये सुद्धा तसंच होणार आहे, अगोदर पेपर घेतला जाणार, त्याच्यानंतर रॅली घेतल्या जाणार। पण ही जी काही शेवटची भरती असणार आहे असं समजा, त्या भरतीमध्ये तुमचे अगोदर रनिंग घेतल्या जाणार, त्याच्यानंतर मग तुमची परीक्षा घेतल्या जाणार, त्यानंतर मग बाकीची जी काही प्रोसेस आहे ती झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लावल्या जाणार आहे। बघा एकूण ज्या काही जागा असणार आहे त्या किती असणार आहे, 3806 एवढ्या जागा असणार आहे। या जागा नक्कीच वाढत असतात, कोणतीही भरती असली तर त्या भरतीमध्ये जागांची वाढ 100% होत असते। आता बघा जागा किती आहे, 3806 एवढ्या जागा आहे, बरोबर आहे। आता तयारी करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही चांगल्या पद्धतीनं एखादं पुस्तक वाचा, मराठी मधून तयारी करा, हिंदी मधून तयारी करा, इंग्रजीच्या भानगडीत जास्त पडू नका, कारण इंग्रजी आपल्याला अवघड वाटत असते। पण मराठी मधून जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुम्हाला हिंदी मधली जी काही भाषा आहे ती समजत असते। मराठी मधून तुम्ही गणित सोडवा, तुम्हाला हिंदी मधली गणित थोडी ना अवघड जाणार आहे। आपण हिंदी पण आपल्याला येते, मराठी पण आपल्याला येते, मग मराठीमध्ये जर आपण वाचन केलं तर हिंदीमध्ये आपल्याला सोडवता येणार आहे। त्याच्या मागचं कारण काय तुम्हाला सांगतो मी, कारण ही जी परीक्षा आहे ती आपल्याला हिंदीमध्ये द्यावं लागत असते, टी आर्मीची भरती। पण अग्निवीर भरतीची तुम्ही तयारी करत असेल तर आता तुम्हाला ती मराठीमध्ये सुद्धा देता येत असते। अग्निवीर भरतीची तयारी करत करत तुम्ही इकडे टीए ची भरतीची तयारी करू शकता, कारण प्रश्नांची लेवल सेम आहे। अग्निवीर पेक्षा सोपा पेपर टीए आर्मीचा असतो, मग अग्निवीरची तयारी करत करत तुम्ही टीए आर्मीचा पेपर सुद्धा फोडू शकता। जर तुम्हाला तयारी करायची असेल तर आपली नवीन बॅच चालू झालेली आहे, अग्निवीर फास्ट ट्रॅक बॅच म्हणून। या बॅच मध्ये अग्निवीरचा जो सिलेबस आहे तो सिलेबस जर तुम्ही टीए साठी अभ्यासला तरी तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे, कारण जवळपास या बॅच मध्ये तो सिलेबस आपण शिकवतोय जो सिलेबस तुमच्या टीए भरतीसाठी असतो। मराठीमध्ये ही बॅच आहे, पेपर जरी टीएचा हिंदीमध्ये येत असला तरी आपल्याला त्या बऱ्याचशा गोष्टी या बॅच मधून कव्हर होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, अजून तुमची रॅली व्हायची, रॅली नंतर परीक्षा व्हायची, भरपूर सारा वेळ परीक्षेसाठी तुमच्याकडे, म्हणून तुम्ही या बॅच मधून नक्कीच त्या ठिकाणी अभ्यास करू शकता। बॅच सध्या ऑफर मध्ये 300 रुपयाला चालू आहे। सगळी टीम बॅच मध्ये एकदम अनुभवी असलेली टीम तुम्हाला शिकवायला आहे। एमपीएससी च्या मुलाखती दिलेल्या आहे, एनडीए च्या मुलाखती दिलेल्या आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो। बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचा ऍप डाउनलोड करायचंय। पुढील माहिती बघा, सगळ्यात महत्त्वाचं वयोमर्यादा 18 ते 42 वर्ष असणार आहे। म्हणजे तुमचं वय जर 18 आणि 42 यांच्यामध्ये असेल तर तुम्ही नक्की त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता। म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन बघा कसं आहे,
यावरून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कॉम्पिटिशन या भरतीमध्ये खूप जास्त असणार आहे, पण सिलेक्शन मिळवल्यानंतर परमनंट ही भरती आहे, तुमचं सिलेक्शन परमनंट होतं, तुम्हाला सॅलरी सुद्धा खूप जास्त असते. कारण टीएची अशी भरती आहे, त्या टीएचे जे काही सोल्जर असतात ते सोल्जरला आपण असं समजू की ते पॅरा कमांडो असतात, कमांडो मध्ये गेले जात असतात पुढे चालल्यानंतर वेगवेगळ्या ट्रेडच्या माध्यमातून, तर त्यांची सॅलरी सुद्धा चांगली असते, त्यांची पोस्टिंग सुद्धा हाय एरियामध्ये रिस्की एरियामध्ये होत असते, म्हणून सॅलरी खूप जास्त असते. त्यानंतर उंची 160 सेंटीमीटर आहे, मग इथं आपला एक प्लस पॉईंट आहे, उंची जरी कमी असली 161 162 163 तरी तुम्ही या ठिकाणी टीए आर्मीचा फॉर्म भरू शकता. त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, यामध्ये 3 पदासाठी ही भरती आहे. सगळ्यात जास्त जे की पद असणार आहे ते जीडीचे असणार आहे, जसं अग्निवीर मध्ये जास्त असतात तसं टीएचं सुद्धा असतात. असं नाही म्हणणं की तुम्ही अग्निवीर सोडा, अग्निवीर भरतीची तयारी करतच हे करावं लागणार आहे, कारण इकडे जागा कमी असतात, अग्निवीरच्या जागा लाखभर असणार आहे, त्यावेळेस इकडे जागा 4-5 हजार असणार आहे, म्हणजे तिकडची तयारीला तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे. पण इकडे तुमचं वय बसतंय ना, इकडे तुम्हाला तुम्ही पात्र होताय वेगवेगळ्या पदासाठी, तर इकडे सुद्धा तुम्हाला काय करायचंय, त्या ठिकाणी फॉर्म नक्की भरायचा आहे. बघा जीडी साठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमची 10वी पास पाहिजे, 10वी मध्ये तुम्हाला ओव्हरऑल 45% पडलेले पाहिजे आणि प्रत्येक विषयामध्ये 33% पाहिजे. त्यानंतर दुसरा क्लर्कचा फॉर्म भरायचा असेल तर तुमची 12वी पास पाहिजे, कोणत्याही शाखेमधून घेऊ द्या मग, पण तुमच्या 12वी मध्ये 60% पाहिजे. आणि त्याचबरोबर इंग्रजी आणि गणित या विषयामध्ये किती पाहिजे तुम्हाला, तर 50% पडलेले पाहिजे. आलं लक्षामध्ये, अशा पद्धतीनं. त्यानंतर ट्रेड्समॅन, बघा ट्रेड्समॅन साठी फक्त तुमची 10वी पास असली तरी भरपूर झालं. ट्रेड्समॅन अशी 3 पदं असणार आहे, त्यासाठी शैक्षणिक पात्रता अशी असणार आहे. यामध्ये जर तुम्ही बसता असाल तर नक्की कोणत्या तरी एका पदासाठी फॉर्म भरा. ठीक आहे, जायचं पुढे. आता बघा सिलेक्शन प्रोसेस काय होत असते, तर अगोदर फिजिकल होतं, पण फिजिकल सुरू होण्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट चेकिंग होत असतात, म्हणून इथं अगोदर तुमचे डॉक्युमेंट्स लिहिलेले. फिजिकलच्या अगोदर तुमचे डॉक्युमेंट्स चेकिंग होत असतात, फक्त फायनलला तुम्हाला ते सबमिट वगैरे करावं लागतात सिलेक्शन झाल्यानंतर. त्यानंतर तुमचं फिजिकल होत असतं, फिजिकल मध्ये काय असतं काय नाही सगळं सांगतो, एक्झाम मध्ये काय असतं काय नाही ते पण सांगतो. त्यानंतर तुमची एक्झाम होती, हे मेडिकल फिजिकल नंतरच घेऊन घेत असतात, बरोबर आहे. मग नंतर एक्झाम होती, एक्झाम नंतर फायनल मेरिट लिस्ट लावल्या जात असते. कळाली सिलेक्शन प्रोसेस. आधी तुमचं फिजिकलच्या अगोदर फक्त तुम्हाला त्यांना बघण्यासाठी चेक करण्यासाठी डॉक्युमेंट बघतात, ते बघितल्यानंतर तुमचं फिजिकल नंतर लगेच मेडिकल होतं, मेडिकल नंतर परीक्षा होती, परीक्षा नंतर मग फायनल मेरिट लिस्ट लावल्या जात असते, त्यामध्ये तुमचं नाव आलं, खूपच चांगली गोष्ट. ठीक आहे, मग फायनली तुमचं सिलेक्शन होणार आहे. आता बघा फिजिकल मध्ये काय काय असतं, तर इथं वयानुसार त्या ठिकाणी 2 ग्रुप बनवलेले, 18 ते 30 वर्षाचा एक ग्रुप आहे आणि 31 ते 42 वर्षाचा एक ग्रुप आहे. जर तुम्ही 18 ते 30 वयामध्ये येत असाल आणि जर तुम्ही रनिंग 5 मिनिटं 30 सेकंदामध्ये मारली तर तुम्हाला 60 मार्क मिळतात. पण इथं 5 मिनिटं 30 सेकंद दिसतात, पण ऍक्च्युअल मध्ये ते 5 मिनिटं 30 सेकंदामध्ये आउट ऑफ मार्क देत नाही, तर तिथे ते 5 मिनिटाच्या आतच घेतात जवळपास. आलं लक्षामध्ये, कधी कधी 4 मिनिटं 45 सेकंदच, म्हणजे ते पोरावरती डिपेंड असतं की 100 पोरं आहे तर 100 मधले त्यांना पुढचे 3-4 घ्यायचे असेल तर त्या पद्धतीने ते टायमिंग लावतात आणि त्या 3-4 पोराला मध्ये घेत असतात. मग 2-3 पोरं फर्स्ट पर्ची मध्ये घेतात, 1-2 पोरं सेकंड पर्ची मध्ये घेतात. फर्स्ट पर्ची मध्ये म्हणजेच कसं, जे फर्स्ट मध्ये आले त्यांना 60 मार्क देतात, जे सेकंड मध्ये आले त्यांना 40 मार्क देतात. ठीक आहे, 60 मार्क 40 मार्क. इथं यांनी जाहिरातीमध्ये टाइम हा दिलेला आहे की 5 मिनिटं 30 सेकंदात आला तर आम्ही 60 मार्क देणार, 5 मिनिटं 30 सेकंद ते 5:45 पर्यंत आला तर 40 मार्क देणार, 5 मिनिटं 45 सेकंदाच्या पुढे आला तर तो भरतीमधून बाद होणार. आलं लक्षामध्ये. त्यानंतर 40 मार्कासाठी 10 पुलअप्स असतात, जसे जसे पुलअप्स कमी झाले तसे तसे मार्क कमी होत असतात, म्हणजे 10 पुलअप्स साठी 40 मार्क, मग तिकडे 9 आले तर इकडे 10-12 मार्क कमी होत असतात, असे कमी 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 होत जात असतात. ठीक आहे, त्यानंतर बघा 31 ते 42 वयामध्ये जर तुमचं वय असेल समजा वर्षामध्ये, तर तुम्ही 6:15 मिनिटं 6:15 आत जर आले तर तुम्हाला 60 मार्क मिळणार, 6:15 ते 6:30 मिनिटापर्यंत आले तर तुम्हाला 40 मार्क मिळणार. पण याच्यापेक्षा कमी पकडून चालायचंय अर्धा मिनिट तरी, म्हणजे इथं 5 मिनिटं 30 सेकंद आहे का नाही, तर 60 मार्क मिळवायचे असेल, फर्स्ट पर्ची मिळवायची असेल तर 5 मिनिटामध्ये तुम्ही 1600 मीटर रनिंग केली पाहिजे, असं पकडून टाकायचं आहे. ठीक आहे, मुलींसाठी भरती असते का, आतापर्यंत मुलींसाठी भरती नसती, पण त्यांनी आता कुठेतरी विचारणा केलेली आहे की मुलींसाठी सुद्धा ही भरती आली पाहिजे, त्याच्यावर फेरविचार काय जो विचार चालू आहे. ठीक आहे, मग येणाऱ्या भरतीमध्ये चान्स देऊ शकतात शक्यतो, पण ती ज्यावेळेस आपल्याला जाहिरात आली त्यावेळेस कळणार आहे की मुलींसाठी सुद्धा फॉर्म भरता येणार आहे का म्हणून. मागच्या भरत्यामध्ये की भरता येत नव्हता. आता परीक्षेचा पॅटर्न काय असतो, 3 विषय असतात. कोणकोणत्या पोस्टसाठी, जीडीच्या पोस्टसाठी आणि ट्रेड्समॅनच्या पोस्टसाठी. या 2 पोस्टसाठी सेम एक्झाम पॅटर्न आहे, म्हणजे जीके 20 प्रश्न असतात, 40 मार्क असतात, एक प्रश्न 2 मार्काला.
गणिताचे 15 प्रश्न 30 मार्क, सायन्सचे म्हणजे विज्ञानचे 15 प्रश्न 30 मार्क, एक प्रश्न 2 मार्काला, तर एकूण 50 प्रश्न किती मार्काला असणार आहे? 100 मार्काला. 100 मार्काचा पेपर असतो, 100 मार्काचं ग्राउंड असतं. 200 पैकी तुमची फायनल मेरिट लिस्ट लागत असते, एवढं लक्षात ठेवायचं. इथं एक जीके क्लर्कचं पद असतं, क्लर्क साठी जीके फक्त 5 क्वेश्चन असतात. त्यानंतर विज्ञानचे सुद्धा 5च क्वेश्चन असतात, गणिताचे 10 क्वेश्चन असतात, कम्प्युटरचे 5 क्वेश्चन असतात, आणि इथं इंग्रजी महत्वाचे, इंग्रजीचे डायरेक्ट 25 क्वेश्चन असतात. असे एकूण मिळून 50 क्वेश्चन 100 मार्कासाठी असणारे क्लर्कला सुद्धा. आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीनं तुमचा काय असणार आहे, तर एक्झाम पॅटर्न असणार आहे टीए आर्मी भरतीचा. आता अशा पद्धतीनं तुम्ही जर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही बसत असाल, उंचीमध्ये जे काही सगळा क्रायटेरिया आहे त्यामध्ये बसत असाल, तर नक्की तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करा. खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे, परमानंट भरती असणारी. ज्यांना तयारी करायची असेल ते अग्निवीर भरती सोबत तयारी करू शकतात. नवीन बॅच आपली चालू झालेली आहे अग्निवीर भरतीची, फास्ट ट्रॅक बॅच आहे. यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस आपण शिकवणं सुरू केलेलं आहे. चर्चासत्र सुद्धा आपण याच्यामध्ये घेतोय. कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे, कोणते प्रश्न अभ्यासले पाहिजे, कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात, अशा पद्धतीचे लेक्चर सुरुवातीला चालू आहे. त्याचबरोबर सिलेबस सुद्धा आपण सुरू केलेला आहे. त्यामुळे ही बॅच येणाऱ्या परीक्षेसाठी, मग अग्निवीर असू द्या, टीए आर्मी असू द्या, किंवा इतर कोणती आर्मी रिलेटेड परीक्षा असू द्या, त्यासाठी महत्वाचे असणार आहे. जर तुम्हाला एखादं पुस्तक पाहिजे असेल तर आपलं अग्निवीर राजमार्ग म्हणून हे पुस्तक आहे बघा. ते अग्निवीर भरतीसाठी एकदम बेस्ट आहे. सध्या बेस्ट सेलर चालू आहे. टीए भरतीसाठी सुद्धा तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होणार आहे. ठीक आहे. टीए भरतीबाबत कोणती अजून अडचण असली तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये विचारू शकता. प्रत्येकाला कमेंटचा रिप्लाय देता येईल. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना टीए आर्मीची तयारी करायची, अग्निवीर भरतीची तयारी करायची, सर्वांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, सर्वांनी लाईक सुद्धा करायचा आहे. जय हिंद.